नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळी येथील हलसिद्धनाथ पतसंस्थेचा 23वा वर्धापन दिन उत्साहात वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन एका विद्यार्थिनीच्या हस्ते संपन्न। कोगनोळी येथील सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या व सध्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री हलसिद्धनाथ को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या 23वा वर्धापन दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देऊबाळू कोळी हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये कुमार सांगरोळे व सौ साधना पाटील या होत्या। प्रारंभी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन रत्नदीप सुधाकर चौगुले यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री हलसिद्धनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून वार्षिक सर्वसभेला सुरुवात करण्यात आली। यावेळी पायल सुतार या विद्यार्थिनीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली। या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर नितीन गोविंद धनवडे यांनी केले। विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली। यावेळी क्रांतिरत्न समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ विद्याताई कुमार भटकर व युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित चव्हाण या संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक म्हणाले की हलसिद्धनाथ महाराजांच्या कृपेने आज संस्थेचा विस्तार वाढलेला आहे। या संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, सभासद व ठेवीदारांचा विश्वासच कारणीभूत असून येथून पुढच्या काळात ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी पदार्पण करेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतानाही संस्थेने शैक्षणिक संस्था यशस्वी करून दाखवली असून यावर्षी श्री हलसिद्धनाथ PKPS या संस्थेला मंजुरी मिळाल्यामुळे संस्थेच्या आणखी एका आर्थिक उलाढालीच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठीचे दालन खुले झाले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब कागले यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ संचालक राजाराम चौगुले गुरुजींनी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचा आढावा विस्तार हा कौतुकास्पद असून सभासदांच्या विश्वासामुळे संस्था आज घोडदौड करत आहे। आज संस्थेकडे करोडो रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून संस्था लवकरच उद्योग क्षेत्रात पदार्पण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगितले। यावेळी उद्धव काजवे महाराज यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या सहकार व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल आढावा घेतला। वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा देण्यासाठी पिंटू पुजारी, आप्पाचीवाडीचे पुजारी, युवराज कोळी ग्रामपंचायत सदस्य, अजय कुमार मालगावकर, केडी पाटील सर, रावसाहेब चौगुले मामा, सुनील पाटील धुळा गोरडे, उमेश पाटील बिरेश्वरचे मॅनेजर, रावसाहेब पाटील अरिहंतचे मॅनेजर, जगन्नाथ खोत प्रियदर्शनी संस्थेचे मॅनेजर, निलेश खोत कार्यदर्शी दत्तगुरु पतसंस्था, सौ विदुला हेगडे दत्तगुरु संस्थेच्या मॅनेजर, बाबासो चौगुले गुरुजी, महादेव पंढरे सर, बाळासाहेब कागले महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक, सुनील माने ग्रामपंचायत सदस्य, कुमार भटकर सामाजिक कार्यकर्ते, नितीन कोकणे तसेच व्हिजन पतसंस्थेचे मॅनेजर वैभव चौगुले, रवींद्र शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या वार्षिक सर्वसाधारण सभेस व 23व्या वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षण विभाग प्रमुख व संचालक उद्धव काजवे महाराज, रामचंद्र कोळी, सचिन नाईक, सुनील बर्गे, डॉक्टर दौलत जाधव, सुनील जगताप, डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, नितीन कानडे, संभाजी माने उद्योगपती, असिस्टंट मॅनेजर सौयासजय करुणरे, वसुली अधिकारी अभिजित बागणे, कॅशियर सुधा वाघमारे, रणजित कोळेकर, उमेश धनवडे यांनी परिश्रम घेतले। शेवटी मयूर कानडे यांनी सर्वांचे आभार मानले। जनमत न्यूज साठी राजकोट। आपण नुसता पगार घेण्यासाठी इथं नाही आहे, ते लोकांना त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे। ती नैतिकता जपली नाही तर मग खूप मोठी कुचम। ते आमकाल मी संचालक आहे, मी चेअरमन आहे, मी व्हाईस चेअरमन आहे, नाही कधी ते काम करायचं। आमची वाटचाल रोपे मुसळाकडे चालू आहे, त्या सर्वांचाच सहकार आहे म्हणून 8-15 दिवसापूर्वी अजून 2 आहे, जे गावचा सरपंच आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, आम्ही त्याची वसुली करतो येत्या 8 दिवसामध्ये। त्यामुळे माझा पैसा असता तर मी म्हटलं असतं इट्स ओके, बुडला तर बुडू दे, काय तर ऍडजस्टमेंट करता येईल। ज्या सामान्य माणसानं कष्टातून पैसा इथं ठेवलाय त्याची जपणूक करणं हे सर्वसाधारण प्रवेश। आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्धनाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण,
दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री. तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया. श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल फाटा, कोगनोळी.